ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। क्रशर मशीन कायमस्वरूपी बंद झालीच पाहिजेत, मांडेदुर्ग ग्रामस्थ ठाम। चंदगड तहसील कार्यालयात ग्रामस्थांच्या आजपासून साखळी उपोषण सुरू। मांडेदुर्ग गावच्या हद्दीत तसेच सुंडी गावालगत सुरू असलेल्या खडी क्रशर मशीनमुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार 5 जानेवारीपर्यंत क्रशर बंद न झाल्याने आजपासून चंदगड तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे। ग्रामसभेत तीव्र विरोध नोंदवूनही आणि 31 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालयात निवेदन सादर करूनही संबंधित क्रशर मशीन अद्याप सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। क्रशर मशीन तात्काळ व कायमस्वरूपी बंद कराव्यात, नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून भरपाई द्यावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागण्यांसाठी मांडेदुर्ग गावातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक, वृद्ध व बालक यांच्या वतीने शांततामय साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। बंद पाडून यायचं, मग त्यांनी आमची भूमिका ठरवली। आणि त्याची मुजोरगिरी किती आहे, स्थानिक एखादा राहू देत तर आपण बाहेरचा मोर घेऊन आपल्याला दादागिरी। या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। बेकायदेशीर खडी मशीन बंद करण्यासाठी ते साखळी उपोषण आहे। त्याच्या अनुषंगानं शासनाचा एक प्रतिनिधी तालुक्याचा मधून मी आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आपल्या सगळ्यांच्या या बाबतीतल्या भावना तीव्र आहेत, आपल्या ज्या तीव्र भावना आहेत त्याच्या अनुषंगानं आपल्याला जे काही कागदपत्र आहेत जे द्यायचे आहे, आता चर्चा झाली त्याच्याप्रमाणे आपण काही कागदपत्र मला सादर करणार आहात, जे ग्रामपंचायतचे ठराव आहेत किंवा काही ज्या बोगस नोंदी आहेत असं आपलं म्हणणं आहे। त्याच्या अनुषंगानं आपण कागदपत्र आमच्याकडे द्या। आपलं असं म्हणणं आहे की त्या दिवशी आमचे सर्कल ऑफिसर येऊन पंचनामे करून गेले, ते पंचनामे पूर्ण नाहीत, तर ज्या मंडळींचे पंचनामे करायचे शिल्लक आहेत त्यांचे आज अर्ज तुम्ही माझ्याकडे द्या। उद्या मंडल अधिकाऱ्यांना मी तिथं पंचनाम्यासाठी पाठवीन, त्या ठिकाणी आपण समक्ष हजर राहावं ज्या लोकांचा पंचनामा शिल्लक आहे त्यांनी। आणि त्याच्यानंतर माझा जो सगळा रिपोर्ट आहे तो मी प्रांतसाहेबांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवेन। त्यानिमित्तानं माझ्या तर आपल्या सगळ्यांना अशी विनंती आहे, आता सगळ्यांनी आपले सगळी काम व्यवसाय सोडून आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहात। आपली जी मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने जे काही अहवाल आम्हाला पाठवायचे आहेत ते आम्ही अहवाल पाठवूच, पण आपल्याला सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की आजचं हे आपलं साखळी उपोषण जे आहे ते आपण तात्पुरतं स्थगित ठेवावं। त्याच्यानंतर आपल्याला आम्ही असं म्हणणार नाही की आपल्याला ह्याचा अधिकार नाही, आपल्याला सगळ्यांना लोकशाहीमध्ये हे अधिकार आहेत, आपण सगळ्यांनी ते अधिकार वापरले पाहिजेत। पण आता सगळ्यांना या निमित्ताने मी विनंती एवढीच करू इच्छितो की आपलं साखळी उपोषण सध्या स्थगित ठेवावं। आपण सगळा अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू, त्याच्यामध्ये आपल्यामार्फतही पाठपुरावा करावा, आमच्यामार्फतही आम्ही पाठपुरावा करतो। जर त्याच्यानंतरही जर समजा हे नाही शक्य झालं तर आपल्याला हे जे साखळी उपोषणाचा जो मार्ग आहे तो आपण कधीही अवलंबू शकता। त्याच्यामुळं परत एकदा आपल्याला विनंती करून मी माझे 2 शब्द